नमस्कार. विस्तार शिक्षणाच्या या वर्गामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आपण थोडक्यामध्ये या विषयामध्ये काय काय आहे त्याचा अंदाज घेतला होता आणि आपणच पाहिलं होतं की शिक्षणाची व्याख्या काय आहे. आणि महात्मा गांधी यांनी शिक्षणाची व्याख्या अशी दिली आहे की ज्या शिक्षणाने आपण चारित्र्यवान बनू तेच खरे शिक्षण आहे. स्वामी विवेकानंद असं म्हणतात की मानवामध्ये असलेल्या दैवी परिपूर्णतेची अभिव्यक्ती म्हणजे शिक्षण होय. रवींद्रनाथ टागोर हेही शिक्षणाबद्दल बोलताना असं म्हणतात की शिक्षण म्हणजे जे केवळ आपल्याला माहिती देते ते नसून आपले जीवन आपल्या सर्व अस्तित्वाशी सुसंगत करते. आपण हेही बोलताना पाहिलं होतं की शिक्षण हे 3 R रीडिंग, रायटिंग आणि रिकरिंग म्हणजे वाचन, लेखन आणि त्याची पुनरावृत्ती. तर एवढंच नसून 4 H हेड, हार्ट, हँड आणि हार्ट, डोके, हृदय, हात आणि स्वास्थ्य यांचा विकास म्हणजे शिक्षण होय. अशी थोडक्यामध्ये शिक्षणाची व्याख्या करता येते. किंवा अजून सोप्या पद्धतीने आणि या सगळ्या समाजशास्त्रज्ञांच्या व्याख्यांचा विचार करून आपल्याला असं सांगता येईल की शिक्षण म्हणजे व्यक्तीने आपल्या वर्तनामध्ये प्रयत्नपूर्वक घडवून आणलेला स्थायी स्वरूपाचा बदल होय. शिक्षणाने किंवा अभ्यासाने ज्ञान संपादन करणे, सवयीमध्ये परिवर्तन घडणे आणि एक चांगला बदल घडवणे म्हणजे शिक्षण होय. अशी शिक्षणाची थोडक्यामध्ये सारांश रूपाने व्याख्या करता येईल. शिक्षणामध्ये कशाचा समावेश होतो? शिक्षणामध्ये सूचना देण्याचा समावेश होतो, शिकवण्याचा समावेश होतो, माहिती मिळवण्याचा समावेश होतो, ज्ञान संपादन करणे आणि इतरांना ते देणे याही गोष्टी शिक्षणामध्ये येतात. चर्चा करणे हे शिक्षणामध्ये येतं. प्रात्यक्षिक घेणं आणि प्रात्यक्षिक देणं ह्या गोष्टीसुद्धा शिक्षणामध्ये अंतर्भूत आहेत. त्याचप्रमाणे मार्गदर्शक कार्यक्रम आखणे या सर्व गोष्टींचा समावेश शिक्षणामध्ये येतो. शिक्षणामध्ये होतं काय तर व्यक्ती परिपूर्ण होण्यास मदत होते, व्यक्तीचा विकास होतो आणि ती व्यक्ती स्वतःची विकसित झालेली आहे ती आपल्या आजूबाजूच्या व्यक्ती किंवा गट यांचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असते किंवा त्यासाठी प्रयत्न करते किंवा त्यांचं कल्याण होण्याच्या दृष्टिकोनातून ती कटिबद्ध असते, प्रयत्न करते आणि स्वतःचा कार्यक्रम त्या पद्धतीने आखते. मग यामध्ये शिक्षणाचे प्रकार आपण आता बघूया. बघा, शिक्षणाचा प्रकार बघत असताना वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं शिक्षण आपल्याला समाजामध्ये वावरताना आपल्याला दिसून येतं. त्याच्यामध्ये बालशिक्षण आहे, प्रौढ शिक्षण आहे, प्रौढ शिक्षणाचे वर्ग चालतात, प्रौढ साक्षरता अभियान सरकारतर्फे चालवलं जातं. त्याच्यानंतर तांत्रिक शिक्षण आहे, व्यावसायिक शिक्षण आहे जे व्यवसाय देण्यासाठी किंवा व्यवसायामध्ये परिपूर्णता आणण्यासाठी मदत करतं. वाङ्मयाचं शिक्षण आहे, सामाजिक शास्त्रांचं शिक्षण आहे, कलेचं शिक्षण आहे, हस्तकला वर्ग किंवा कलेच्या संदर्भामध्ये क्लासेस चालतात, मोठ्या मोठ्या संस्था असतात, आरोग्य शिक्षण देणाऱ्या संस्था आपल्याकडे आहेत. शारीरिक शिक्षण हा एक वेगळा भाग आहे, त्याचंही शिक्षण आपल्याकडे दिलं जातं. विज्ञान शाखेचं शिक्षण आहे की ज्याच्यामध्ये फक्त विज्ञानाचं शिक्षण जे आहे ते दिलं जातं. मग अशा पद्धतीने वैद्यकीय शिक्षण आहे, अभियांत्रिकी शिक्षण आहे, पशुवैद्यकीय शिक्षण आहे की जे शेतकऱ्याच्या कामाचं आहे. अशा अनेक किंवा कृषी शिक्षण आहे, कृषीविषयक माहिती देणारं. तर अशा वेगळ्या वेगळ्या शिक्षणाच्या शाखा प्रचलित आहेत भारतामध्ये असं आपल्याला दिसून येतं. आणि ज्या ज्या व्यक्तीला ज्या ज्या गोष्टींमध्ये विकास करण्याची इच्छा आहे किंवा ज्या ज्या क्षेत्रातलं ज्ञान मिळवण्याची त्याची इच्छा आहे आणि पात्रतासुद्धा आहे त्या पद्धतीने तो त्या विकासामध्ये जाऊ शकतो. शिक्षणाचं दुसऱ्या पद्धतीने जर वर्गीकरण करायचं झालं तर ते औपचारिक शिक्षण आणि अनौपचारिक शिक्षण किंवा विस्तारित शिक्षण या पद्धतीने होऊ शकतं. औपचारिक शिक्षणामध्ये शाळा किंवा महाविद्यालयातलं शिक्षण आहे, आपलं बोलणं झालंच होतं, आणि विशिष्ट गणवेश असू शकतो किंवा नसूही शकतो. वेगळे वेगळे विषय आणि वेळ आणि क्रम ठरलेलं आहे. जसं की प्राथमिक शिक्षण वयाची मर्यादा आहे, माध्यमिक शिक्षण आहे, महाविद्यालयीन शिक्षण आहे किंवा अजून पदवी आणि त्याच्या पुढचं शिक्षण आहे.
तर अशा ज्या पद्धतीने हे शिक्षण जे राबवलं जातं त्याला अभियांत्रिकी औपचारिक शिक्षण असं म्हटलं जातं. त्याच्यानंतरचा जो प्रकार आहे तो म्हणजे अनौपचारिक शिक्षणाचा. हे शिक्षण अनौपचारिक आहे, म्हणजेच ते थोडंसं लवचिक आहे, साचेबद्धता त्यामध्ये नाही. जीवनाशी संबंधित, पर्यावरणाशी निगडीत आणि प्रशिक्षणार्थ्यांच्या मागणीनुसार किंवा आवश्यकतेनुसार हे शिक्षण दिलं जातं. त्याच्यामध्ये विविधता असते आणि शिक्षण देण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा विविधता असते. शिक्षण देण्याच्या विषयांमध्ये सुद्धा विविधता असते. यामध्ये शिक्षणार्थींचा सहभाग अपेक्षित असतो. स्थानिक साधनसंपत्तीचा विचार याच्यामध्ये केला जातो आणि त्याच्यामध्ये वाढ होण्यासाठी याचा उपयोग केला जातो. नंतर आपण विस्तार शिक्षणाच्या बाबतीमध्ये पाहिलं होतं की विस्तार शिक्षण म्हणजे समाजाचा विकास होण्याबरोबरच शिक्षणाचे अनेक प्रकार जे आहेत ते अस्तित्वात आलेले आहेत, ज्याचा आपण आत्ताच थोडासा गोषवारा घेतलेला आहे. आणि या पद्धतीने मग समाजातल्या त्या स्थानानुसार किंवा स्थानिक लोकांच्या गटानुसार जे जे शिक्षण अपेक्षित आहे देणं, ते प्रौढ शिक्षण त्या व्यक्तींना किंवा त्या स्थानिक समाजातील गटांना देणं, मग हे विस्तार शिक्षणामध्ये मोडतं. मग कदाचित तो त्या ठिकाणच्या त्या गावातल्या शेतकऱ्यांचा गट असेल, त्या गावातल्या गृहिणींचा गट असू शकतो किंवा तरुणांचा गट असू शकतो. योग्य पद्धतीने अत्यंत शास्त्रशुद्ध अशा प्रकारचं ज्ञान त्यांना समजेल या पद्धतीने आणि पटेल या पद्धतीने ते आत्मसात करतील आणि त्याचं सवयीमध्ये रूपांतरण होईल. या पद्धतीने ते जर करत असतील तर त्याला आपण विस्तार शिक्षण असं म्हटलं जातं. याच्यामध्ये वेगवेगळ्या बाबींचा समावेश होतो, हे आपण पाहिलेलं आहे. धन्यवाद.